श्री स्वामी समर्थ. सर्व रसिक प्रेक्षकांचे श्रुतीज इको क्राफ्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाण्यावरची एक सुंदर रांगोळी बघणार आहोत. आज आपण स्वामी समर्थ यांची एक छानशी रांगोळी जी पाण्यावर काढली आहे ती बघणार आहोत. बघूयात रांगोळी कशी होतीये. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि याआधीच टाकलेले अनेक व्हिडिओ आहेत, त्यात स्वामी समर्थांचे पण रांगोळी काढलेले व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही नक्की चेकआउट करा. आपण प्रोसेस काय केली हे नीट बघा. पहिल्यांदा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी स्थिर झाल्यावर आपण त्यावर एक रँडम कुठलाही कलर किंवा आपण यूज केलेली जी रांगोळी मिक्स झालेले कलर असतात ते त्याच्यावर टाकून घ्यायचे, जेणेकरून बेस आपला छान तयार होईल. कुठेही पाणी आपल्याला वरच्या रंगांना लागणार नाही, यासाठी ते नाही टाकलं तरी ऑप्शनल आहे, पण टाकलं तर बेटर राहील. आणि त्यानंतर आपण आपल्याला जो रंग त्याच्यावर टाकायचे आहेत ते आपण टाकून घेत आहोत. पहिल्यांदा आपण येल्लो कलर दिलेला आहे आणि त्याच्या बाजूनी ऑरेंज आणि मग रेड असे कलर टाकणार आहोत. याआधी जी समर्थांची रांगोळी काढली होती त्याला सर्वांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप मनापासून धन्यवाद. आजही आपण समर्थांचीच रांगोळी काढत आहोत आणि त्यालाही तुम्ही असंच प्रेम कराल हे मला नक्कीच माहिती आहे, त्यामुळे सगळ्यांचे खूप धन्यवाद. तर पाण्यावर आपण तिन्ही रंग टाकून घेतलेले आहेत. पहिल्यांदा येल्लो, मग ऑरेंज, मग रेड, आणि त्यानंतर आपण मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी मी काळा रंग वापरलेला आहे आणि याच्या साहाय्याने पहिल्यांदा थोडंसं चित्र आखून घ्यायचं आणि मग आतमध्ये काळा रंग फिल करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी चित्र आखून घेतलं आहे. थोडंफार आपल्याला कमी जास्त वाटतं आहे तर थोडंसं परत बाहेरून एक आउटलाईन करून ते चित्र पूर्ण केलेलं आहे आणि आता मी काळा रंग त्याच्या आतमध्ये भरत आहे. तुम्ही हा रंग हाताने पण भरू शकता किंवा तुम्ही या टूल्सनी पण भरू शकता. फक्त हे करताना काळजी एक घ्यायची आहे की खालच्या पाण्याला अजिबात धक्का लागला नाही पाहिजे, किंवा आपण जेव्हा चाळतो तेव्हा ते खूप जोरात नाही चाळायचं की जेणेकरून पाण्याला धक्का लागून तो रंग आपला वर राहायच्या ऐवजी खाली जाईल. एवढी काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने सावकाश सावकाश आपण पूर्ण रंग भरून घ्यायचा आहे. या माझ्या चॅनलवर तुम्हाला अनेक सणांवर आधारित, अनेक समारंभावर आधारित रांगोळी आणि डेकोरेशनचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. आणि ह्या रांगोळ्यासुद्धा किंवा हे डेकोरेशनसुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा घरातल्या वस्तू वापरून डेकोरेशन केलं आहे की जेणेकरून तुम्हाला ते झटपट करता येईल. त्याच्यासाठी फारसा खर्च वेगळं काही आणण्याची गरज नाही. आपण घरातल्याच वस्तूंसोबत कसं काय छान करू शकतो आणि आपला सण समारंभ कसा छानसा साजरा करू शकतो, आपल्या घरात छानसं डेकोरेशन करू शकतो, रांगोळी काढू शकतो, हे त्याच्यात दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की जाऊन ते व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कारण आता होळी, गुढीपाडवा आणि अनेक पुढे सण, गणपती, गौरी असं चालू राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही नक्कीच हा चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला नवनवीन आयडियाज बघायला मिळणार आहेत याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण स्वामींच्या गळ्यातली माळ पण काढून घेतलेली आहे आणि आता आपण गंध काढत आहोत. गंधासाठी मी परत ऑरेंज कलरचा वापर केला आहे. तर अशा पद्धतीने गंध काढायचं आहे आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खालच्या पाण्याला अजिबात आपला हात लागला नाही पाहिजे, तरच आपली रांगोळी खूप छान होणार आहे. आणि पाण्यावरच्या रांगोळीला तसं अजिबात काही होत नाही, जर आपण त्याला धक्का नाही लावला ना तर ती स्थिर राहते, ती 2-4 दिवससुद्धा राहते. अशा प्रकारे आपली रांगोळी काढून पूर्ण झालेली आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत. अशाच वैविध्यपूर्ण रांगोळी आणि डेकोरेशन बघण्यासाठी श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा. तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करा. तोपर्यंत मी नवीन रांगोळीची तयारी करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.